या चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ आहे जी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मोठे असतात त्याच्यामध्ये जी प्लंबिंग होते म्हणजे जी पाईपलाईन होते त्याच्याबद्दलचा आजचा आपला व्हिडिओ. मित्रांनो, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये ह्या 3 टाईपच्या पाईप असतात. त्याच्यामध्ये CPVC, PVC आणि UPVC. तुम्ही जी पुढं पाहताय ही आहे CPVC पाईप. हे फक्त इंटरनलसाठी आपण यूज करतो, जसं की बाथरूम, किचन यासाठी आपण हा पाईप यूज करतो. आता ह्या पाईपच्या टेस्टिंग पण असतात. जी आपली ओव्हरहेड वॉटर टँक असते, ओव्हरहेड वॉटर टँक त्याच्यामधून जे पाणी येते तर त्याचं प्रेशरही खूप असतं. त्याच्यामुळं आपण ह्याच्यावर एक टेस्टिंग पण घेतो. म्हणजे हे जे 2 तुम्हाला कनेक्शन दिसतात या 2 कनेक्शनला पाईप लावून आपण प्रेशर टेस्ट ह्याच्यावर घेत असतो. कमीत कमी त्याच्यावर 5 kg एवढं PSIचं आपण प्रेशर त्याच्यावर देऊन आपण ह्या पाईपची चेकिंग करतो. तर ही होती CPVC बद्दलची माहिती. पुढचं आहे PVC पाईप. आता ही जी खाली बघताय ही आहे PVC पाईप. PVC पाईप कुठं असतं तर बाथरूमच्या जे खालच्या भागामध्ये आपण लावतो. जे आपल्या शेतात पाईपलाईन असते तशीच असते. त्याच्यात काही बरेच प्रकार असतात. PVCमध्ये पाईपची साईज वेगवेगळी असू शकते, 2 इंच 3 इंच अशा प्रकारचं तुम्ही पाहू शकता. हा आहे मल्टी ट्रॅप आहे. जे आपण आंघोळ करायला पाणी असते ते बाहेर काढण्यासाठी. आणि इथे जे लावण्यात येतं हे आपले टॉयलेट शीट लागेल इथे. आणि हे आहे CPVC हे इंटरनलसाठी लक्षात ठेवा. PVC ही बाथरूम टॉयलेटला खालच्या साईडला किंवा किचनच्या खालच्या साईडला ही PVC लावली जाते. आणि UPVC जी असते ही जे छिद्र दिसते त्याच्यातून जी ओव्हरहेड वॉटर टँकमधून जी पाईपलाईन येणार आहे ती ह्या CPVC ला कनेक्ट होते. ती असते UPVC आउटर साईडला आणि CPVC हे मधल्या साईडला. त्या दोघात फरक काय? ही लाल जी कलरची दिसते ती CPVC आणि जी निळ्या कलरची लाईन असते ती UPVC, जी आपण आउटरनं आतमध्ये घेऊन येतो. त्याच्यामध्ये ड्रिंकिंग वॉटर आणि जे आपण बाथरूमला यूज करतो अशा पाण्याची पाईपलाईन UPVC मधून आपल्यामध्ये येत असते. हे पाहू शकता. पहिलं होतं जे बाथरूम टॉयलेटचं जे लाईन होते ती पाहिलं. आता ही बघा, ही किचन लाईन. किचनची ही लाईन आहे, ही पण CPVC मध्ये आहे. बाथरूम किचनची CPVC मध्ये असते. परत ह्याला जे आता बाहेरच्या साईडने ह्याला जे कनेक्टिव्हिटी आहे ह्याच्या बाहेरच्या साईडने त्या कनेक्टिव्हिटीला येऊन आपला UPVC ने आपण ह्या पाईपलाईनला कनेक्ट करत असतो. हे पाहू शकता. ही आहे आपली CPVCची. आता इथून कनेक्ट होणार. आता ही जी CPVC आहे ह्याला आपण इथं UPVCची लाईन टाकून ओव्हरहेड वॉटर टँक जे आहे आपला त्या वॉटर टँकला पासून जी UPVC पाईप येणार आहे तो पाईप ह्या CPVC ला कनेक्ट होऊन आपलं पाण्याचं कनेक्शन आपण देणार आहोत. ह्याच्यावर एक प्रेशर टेस्ट ॲक्टिव्ह करतात. आपण एक प्रेशर टेस्ट घेत असतो. ते आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकला आहे आपल्या चॅनलवर. ह्याला काय केलं जातं की जे आपला प्रेशर पंप आहे ते प्रेशर पंप ह्याला कनेक्ट करून एंड कॅपवर प्रेशर देऊन आपण चेक करतो की 5 kg एवढं प्रेशर हे घेऊ शकतं का. आता ही CPVC कधी केली जाते? CPVC हे आपल्या इंटरनल प्लास्टर झाल्याच्या नंतरच आपण ह्याला करू शकतो. कारण की काही वेळा काय असते तर ह्याच्या मागच्या साईडला कॉलम असतो, RCC मेंबर असतो. आपण त्याला चिपिंग करू शकत नाही RCC मेंबर. त्याच्यामुळे प्लास्टर करून मग चिपिंग करून हे CPVC पाईपलाईन हे केली जाते. आता आपलं आउटरचं प्लास्टर नसल्यामुळं आपण ह्या व्हिडिओमध्ये UPVC पाईप हे आपण दाखवू शकत नाही. तर ही होती CPVC, UPVC आणि PVC पाईपबद्दलची संपूर्ण माहिती. आणि ह्याचा प्रेशर टेस्ट जे घेतात ह्याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आमच्या चॅनलच्या मागची व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते पाहू शकता. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच सिव्हिल रिलेटेड व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.